नमस्कार मंडळी, अंकिताचा रेसिपी मराठी या चॅनलवरती आपले अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज इथे आपण बनवणार आहोत कलिंगडचा ज्यूस। तुम्ही कधी बनवलात का असा हा कलिंगडचा ज्यूस? बनवला नसाल तर नक्की बनवून पहा। या उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारा हा कलिंगडचा ज्यूस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे। हा कलिंगडचा ज्यूस अगदी सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत। चला तर स्टेप बाय स्टेप फॉलो करा, एकही स्टेप न मिस करता संपूर्ण रेसिपी पहा। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा। चला तर सुरुवात करूया। तर इथे पहा कलिंगड घेतलेला आहे मी। कलिंगड इथे मी कापून घेतलेला आहे। तर इथे पहा मस्त मी 2 ग्लास कलिंगडचा ज्यूस बनवून घेणार आहे। तर इथे पहा कमी बिया असलेलं हे कलिंगड आहे, तरीही बिया किती दिसतात तेवढे मी काढून घेणार आहे। बिया जास्तीत जास्त घालायचे नाही, तर कवळे आहेत खूप जास्त बिया नसलेली ही कलिंगड मी इथे घेतलेला आहे। तर आता आपण कलिंगड कापून घ्यायचं आहे। तर इथे पहा लांब अशी मी कापून घेतलेली आहे, त्यामध्ये लांब लांबके चिरे पाडून घ्यायचे आणि अशी आडवी पण चिरे मारून घ्यायची, म्हणजे परफेक्ट कापले जातील। आता हे चिरे पाडून झालं की आता आपण खालून अशा कट लावून घ्यायचं। आपोआप आपल्या सगळ्या कलिंगडच्या फोडी निघतात। इथे पहा एकदम सहज आपली ही कलिंगडची फोडी निघायला लागतात। या पद्धतीने अगदी परफेक्ट असा आपण कटिंग करा किंवा कसाही तुम्ही कापून हे कलिंगडचं कापून घेऊ शकता। फक्त लालसर भाग आपल्याला घ्यायचा आहे। इथे पहा एवढा आपल्याला कलिंगड लागलेला आहे। आता हे सगळे कापून घेतलेलं आहे। अगदी सोपी आहे आणि एकदम झटपट आहे, सर्वांनाच खूपच आवडेल। ह्या उन्हाळ्यामध्ये एकदम असा उकाडा खूप जास्त आहे सध्याला, तरी उन्हाळा स्पेशल कलिंगडचा ज्यूस सर्वांनाच आवडेल आणि एकदम चव तर एवढी जबरदस्त लागते, चव एकदम भन्नाट लागते मंडळी। तर हे कापून घेतलेले कलिंगड यामध्ये घालून घेऊयात, मिक्सरमध्ये घालून घेऊयात। कापून घेतलेले कलिंगड मिक्सरमध्ये घालून आता आपण यामध्ये थोडंसं तुम्हाला हवं असेल तर साखर तुम्ही यामध्ये घालू शकता। जर तुम्हाला साखर नको असेल तर तुम्ही अवॉइडही करू शकता। तरी ते मी थोडंसं साखर घालून घेणार आहे पहा, किंवा तसाही तुम्ही बनवला तरी चालेल। आता मी थोडंसं चिमूटभर साखर यामध्ये घालून घेणार आहे, खूप जास्त न घालता। आणखीन यामध्ये काहीही घालायची गरज नाही। आता आपण हे सगळं मिक्सर करून घ्यायचे 2 ते 3 मिनिटासाठी। मिक्सर करून घेतलं की ते पहा या पद्धतीने एकदम पातळ आणि सिलसर असा आपला बॅटर होतो। तर आता आपण हे ग्लासमध्ये काढून घ्यायचे, चाळणीने चाळून घ्यायचे। तर इथे माझ्याकडे छोटं चाळणी आहे, जर मोठा असला तर लवकर चाळायला मदत होईल। हे चाळून घेणे गरजेचं आहे, ज्यामध्ये बिया